आज सर्व देश दुःखी का होत आहे? नारदांनी याची अनेक कारणे दाखविली आहेत. धर्म व ईश्वर यांच्याबद्दल जोपर्यंत लोकांची आस्था दृढ होत नसते तोपर्यंत देश सुखी होत नसतो. ज्याच्या जीवनात धर्माला मुख्य स्थान नसते त्याला कधीही शांती मिळत नाही. धर्म आणि ईश्वर यांना विसरणारा मानव कधी सुखी होत नसतो. जगात आता धर्म राहिला कुठे? नारदांनी हे मोठ्या दुःखाने सांगितले की आता या जगात सत्य राहिले नाही. सत्यम नास्ति. जगात असत्य फार वाढले आहे. असत्यासारखे दुसरे पाप नाही. उपनिषदात सांगितले आहे की असत्य बोलणाऱ्याला केवळ पापच लागते असे नाही, तर त्याच्या पुण्याचाही क्षय होतो. जर तुम्हाला खरा आनंद मिळावा असे वाटत असेल तर सत्यावर निष्ठा ठेवा. खोटे बोलणारा न कधी सुखी झाला न कधी सुखी होईल. मितभाषी व्हाल तर सत्यभाषी होऊ शकाल. जगात कुठेही पावित्र्य दिसून येत नाही. शरीर व मन वस्त्र जसे आपण स्वच्छ ठेवतो तसेच मनही शुद्ध ठेवले पाहिजे. माणूस कपडे तर स्वच्छ ठेवतोच पण मन मात्र शुद्ध ठेवत नाही. मनाला अगोदर शुद्ध ठेवा, कारण मन सोबत येणारे आहे. जगात आज कुठेही नीतीचे दर्शन होत नाही. नीतीने व अनितीने कोणत्याही उपायाने धनसंपत्ती मिळवावयाची आहे व कुमार्गाने ती खर्च करावयाची आहे एवढेच माणसाला दिसते. कौटुंबिक सुखापलीकडे काही सुख आहे याचा माणूस विचारही करीत नाही. त्याला तर वाटत असते की मिळवलेल्या धनसंपत्तीने मी माझे कुटुंब सुखी ठेवीन. तो आपल्या इंद्रियांचा इतका गुलाम झालेला असतो की त्याच्या मनात एकही पवित्र विचार येत नाही. शरीर आणि इंद्रियांच्या सुखात तो असा काही फसलेला असतो की त्याला शांतपणे विचार करणेही सुचत नाही की खरा आणि श्रेष्ठ आनंद कोणता आहे आणि तो कसा मिळवावा. जीवनात जोपर्यंत एखादे पवित्र ध्येय निश्चित होत नाही तोपर्यंत पापवृत्ती थांबणार नाही. ज्याचे लक्ष ध्येयाकडे सतत असते तोच पापापासून वाचू शकतो. माणसाला आपले ध्येय कळत नसते. तो बुद्धिमंद राहून जे करायला पाहिजे ते करत नसतो. जगात अन्य विक्रय होऊ लागला आहे. जगात पाप फार वाढले आहे. म्हणूनच भूमातेने आपल्या पोटात अन्न गिळून टाकले आहे. अन्न विक्रय पाप आहे. ज्ञानाचाही विक्रय होऊ लागला आहे. ज्ञानाचा विक्रय करू नका. ब्राह्मण आणि निष्काम भावाने ज्ञानदान करावे. अन्नदानापेक्षाही ज्ञानदान श्रेष्ठ आहे. कारण ज्ञानाने नेहमी शांती मिळते. जेव्हापासून अन्न आणि ज्ञानाचा विक्रय होऊ लागला आहे तेव्हापासून पवित्रता नष्ट झाली आहे आणि पाप वाढू लागले आहे. माणसाची भावना जेव्हापासून बिघडली आहे तेव्हापासून त्याचे जीवनही विकृत झाले आहे. जय जय राम कृष्ण हरी.